नमस्कार मित्रांनो म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असताना अनेक जण फक्त रिटर्न बघतात. आता त्यामध्ये एक छोटासा चार्जेस एक असतो, तो खूप जण लोक दुर्लक्ष करतात, तो म्हणजे एक्झिट लोड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झिट लोड आणि एक्झिट लोड म्हणजे काय आणि त्या रिलेटेड म्हणजे तो कधी लागू होतो त्या रिलेटेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता एक्झिट लोड म्हणजे काय? म्युच्युअल फंड मध्ये ठराविक कालावधीपूर्वी जर तुम्ही फंड विड्रॉ करत असाल, जर तुम्ही फंड रिडीम करत असाल तर त्यावेळेस लागणारा चार्जेस म्हणजे एक्झिट लोड असतो. आता म्युच्युअल फंड मध्ये एक नियम असतो, जर तुम्ही गुंतवणूक करत असाल आणि एका वर्षाच्या आत जर ती गुंतवणूक विड्रॉ करत असाल तर तिचा 1% एक्झिट लोड लागू शकतो. फॉर एक्झाम्पल, पर्टिक्युलर एका फंड मध्ये तुम्ही 50,000 रुपये गुंतवणूक करत असाल आणि ते एका वर्षाच्या आत जर विड्रॉ करत असाल तर तिथं तुम्हाला 1% एक्झिट लोड लागू शकतो. म्हणजे 50,000 इंटू 1% म्हणजे 500 रुपये त्या पर्टिक्युलर फंड मध्ये त्या 50,000वरती तुम्हाला 500 रुपयाचा एक्झिट लोड लागू शकतो. आता प्रत्येक स्कीमचा, प्रत्येक फंडचा वेगवेगळा एक्झिट लोड असू शकतो. म्हणजे स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट त्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं की एक्झिट लोड आणि त्याचा कोणकोणते कालावधी आहेत. प्रत्येक एक्झिट लोडचा फंडचा कालावधी वेगवेगळा असू शकतो, जसं की 90 डेज असू शकतात. काही अशा लिक्विड फंड आहेत जे शॉर्ट टर्म फंड आहेत, त्यामध्ये 7 डेजचा पण एक्झिट लोड असू शकतो, तिथं की 7 डेज नंतर तुम्हाला काही एक्झिट लोड लागणार नाही. आणि त्यामध्ये स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट मध्ये अजून एक चार्जेस दिलेला असतात, तो म्हणजे एक्सपेन्स रेशिओ. त्याबरोबर रिलेटेड व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Please read all scheme-related documents carefully before investing.